भारतीय लष्कराच्या इतिहासात केवळ दोनच सैनिकांना पंचतारांकित दर्जा मिळालाय. फील्ड मार्शल सॅम मॅनेकशॉ आणि फील्ड मार्शल के.एम. करियप्पा. आज आपण के.एम. करियप्पा यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना प्रेमाने द कीपर असंही म्हटलं जायचं. ते स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख तर झालेच, पण भारतीय लष्कराला नवी ओळख आणि दिशा देण्यातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. 15 जानेवारी 1949 रोजी कोडनाड मडाप्पा करियप्पा यांची लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून 15 जानेवारीला भारतीय लष्कर दिन साजरा केला जातो. 1953 मध्ये निवृत्तीनंतरही त्यांचा लष्कराशी संबंध कायम राहिला. ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय सैन्याला स्वबळावर उभे करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. चला तर मग आज आपण जनरल करियप्पांच्या जीवनाशी संबंधित काही रंजक किस्से जाणून घेऊया. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय आझाद मराठी. भारतीय ब्रिटिश सैन्याच्या राजपूत रेजिमेंट मध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून आपली कारकीर्द सुरू करणारे कोंडेराम मडाप्पा करियप्पा यांचा जन्म 28 जानेवारी 1899 रोजी कर्नाटकात झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मडिकेरी सेंट्रल हायस्कूल मधून झाले. मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज मधून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर करियप्पांची इंदूर येथील आर्मी ट्रेनिंग मध्ये स्कूल साठी निवड झाली. आर्मी ट्रेनिंग स्कूल मधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते 1919 मध्ये सैन्यात रुजू झाले. जनरल करियप्पांना कीपर हे नाव कसे पडले याची कथा ही रंजक आहे. खरे तर करियप्पा फतेहगड मध्ये तैनात असताना एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या पत्नीला त्यांचे नाव बोलण्यात अडचण येत होती. यावर अधिकाऱ्यांच्या पत्नींनी त्यांना कीपर म्हणून हाक मारली आणि तेव्हापासून त्यांना कीपर हे नाव पडले. 1947 मध्ये काश्मीर संकटाच्या वेळी करियप्पांना वेस्टर्न कमांडचे प्रमुख बनवण्यात आले होते. जोजिला, द्रास आणि कारगिल सारखे महत्वाचे क्षेत्र शत्रूंपासून परत मिळवण्यात त्यांच्या रणनीतींची महत्वाची भूमिका होती. त्यांच्या योजनेनुसार भारतीय सैन्याने नौशेरा आणि झांगर ताब्यात घेतले, ज्यामुळे तेहला जाण्याचा मार्ग मोकळा झाला. ही मोहीम यशस्वी झाली नसती तर लेह आज भारताचा भाग झाला नसता. 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान करियप्पांचा मुलगा नंदू करियप्पा हा हवाई दलाचा पायलट होता. त्याला पाकिस्तानने कैद केले होते. पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष जनरल अयूब खान आणि करियप्पा यांच्यात खूप चांगली मैत्री होती, कारण अयूब यांनी त्यांच्या हाताखाली काम केलं होतं. त्यामुळे त्यांनी करियप्पा यांच्याकडे विशेष प्रस्ताव ठेवला की त्यांच्या मुलाला सोडण्यात येईल. पण करियप्पांनी त्यांचा प्रस्ताव नाकारला आणि म्हणाले, सर्व भारतीय युद्ध कैदी माझे पुत्र आहेत, माझ्या मुलाला त्यांच्याकडे सोडा. त्यांनी ठरवले असते तर त्यांचा मुलगा सुखरूप परतला असता, परंतु सर्व भारतीय युद्ध कैद्यांचा विचार करून त्यांनी घेतलेली भूमिका कौतुकास पात्र ठरली. असे हे भारत मातेचे वीर सुपुत्र करियप्पा एकदा भारतीय सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सीमेवर गेले होते. तिथे नो मॅन्स लँड मध्ये प्रवेश करताच पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैनिकांनी ते जनरल करियप्पा असल्याचे सांगताच पाकिस्तानी सैनिकांनी आपली शस्त्रे खाली केली. हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि प्रतिष्ठेचा प्रभाव होता. 15 जानेवारी 1986 रोजी आर्मी डे परेड मध्ये करियप्पांना फील्ड मार्शल या पदवीने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या योगदानाला हा भारतीय लष्कराचा सर्वोच्च सलाम होता. तर कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.